तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? एखादी मुलगी तुमच्याशी खूप छान हसून बोलते, तासनतास गप्पा मारते आणि तुम्हाला वाटतं की कदाचित हिला मी आवडत असेन. पण थोड्या दिवसांनी कळतं की ही तर फक्त फ्रेंडली वागत होती. मैत्री आणि प्रेम यातील ही धुरस रेषा ओळखणं खूप कठीण असतं. पण सायकोलॉजी सांगते की जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला आवडायला लागते तेव्हा तिच्या हसण्यामध्ये आणि वागण्यामध्ये 5 खास बदल होतात. आज आपण तेच 5 बदल जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमची गल्लत होणार नाही. पहिली खूण, डोळ्यांची भाषा. पहिली गोष्ट म्हणजे तिची नजर. जर ती फक्त मैत्री म्हणून हसून बोलत असेल तर ती इकडे तिकडे सहज बघेल. पण जर तिला तुम्ही आवडत असाल तर ती तुमच्याशी बोलताना जास्त वेळ आय कॉन्टॅक्ट ठेवेल. सायकोलॉजीनुसार जेव्हा आपण आवडत्या व्यक्तीकडे बघतो तेव्हा आपण डोळ्यांच्या बाहुल्या थोड्या विस्तारतात. जर ती बोलताना खाली बघून लाजत असेल किंवा केसातून हात फिरवत असेल तर समजून जा की हे फक्त मैत्रीचं हसणं नाहीये. दुसरी खूण, तुमच्या जोक्सवर हसणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचे जोक्स. आपण सर्व काही कपिल शर्मा नसतो, पण तरीही तुमचे साधे किंवा अगदी फालतू जोक्स ऐकूनही जर ती मनापासून हसते तर हे एक मोठं लक्षण आहे. स्त्रिया जेव्हा एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होतात तेव्हा त्यांना त्यांचं बोलणं जास्त रंजक वाटतं. जर ती तुमच्या प्रत्येक शब्दाला दाद देते तर तिच्या मनात तुमच्याबद्दल नक्कीच काहीतरी वेगळं चालू आहे. मित्रांनो, ही माहिती तुमच्या कामाची वाटते ना? अशाच मानवी मनाच्या गुपितांसाठी आपल्या मनाची गुपिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तिसरी खूण, वैयक्तिक प्रश्न आणि कुतूहल. जर ती फक्त हसून बोलते आणि निघून जाते तर ती फक्त फ्रेंडली आहे. पण जर ती तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी, तुमचं बालपण किंवा तुमच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारते तर याचा अर्थ तिला तुमच्या आयुष्यात रस आहे. ती तुमच्याबद्दलची छोटी छोटी माहिती लक्षात ठेवते का? जर तिने तुमची एखादी जुनी गोष्ट लक्षात ठेवून त्याचा उल्लेख केला तर हे प्रेमाचं स्पष्ट लक्षण आहे. चौथी खूण, मिररिंग. सायकोलॉजीमध्ये याला मिररिंग म्हणतात. जर तुम्ही बोलताना जसे हात हलवताय किंवा जसे बसलाय तशाच हालचाली ती नकळतपणे करायला लागली तर याचा अर्थ तिचं मन तुमच्याशी पूर्णपणे कनेक्ट झालंय. आपण ज्यांच्याकडे आकर्षित होतो त्यांच्यासारखं वागण्याचा आपला मेंदू प्रयत्न करतो. हे गुपित खूप कमी लोकांना माहीत आहे. पाचवी खूण, प्रॉक्सिमिटी किंवा जवळ येण्याचा प्रयत्न. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे प्रॉक्सिमिटी. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करते तेव्हा ती नकळतपणे त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. समजा तुम्ही ग्रुपमध्ये बसला असाल तर ती नेहमी तुमच्या शेजारीच बसायचा प्रयत्न करेल का? किंवा तुमच्याशी बोलताना ती थोडी तुमच्याकडे झुकून बोलेल का? जर ती फक्त मैत्री म्हणून हसून बोलत असेल तर ती एक ठराविक अंतर राखून बोलेल. पण जर तिच्या मनात प्रेम असेल तर ती तुमची पर्सनल स्पेस कमी करण्याचा प्रयत्न करेल. बोलता बोलता चुकून तिचा हात तुम्हाला लागला किंवा ती तुमच्या खांद्याला स्पर्श करून हसली तर हे सायकोलॉजीनुसार खूप मोठं आकर्षण आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा ती हसून बोलेल तेव्हा या 5 खुणा नक्की तपासून पहा. तुम्हाला यापैकी कोणती खूण सर्वात जास्त जाणवली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासोबत.